7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला गुणोत्तर व प्रमाण हा जो टॉपिक आहे त्याच्यावर आधारित नवनीत स्वाध्याय 10.1 याच्यामध्ये विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न आहे. आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:2 आहे. जर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती? इथं आर्यन आणि आदिती यांच्या वयाचं गुणोत्तर दिले, ते दिले 4:5 आणि आदिती आणि अथर्व यांच्या वयाचं गुणोत्तर 3:2 आहे. मग आदितीचं प्रमाण 3 आहे आणि अथर्वचं 2. आता यामध्ये आर्यनचं वय दिले 24 वर्ष. मग आर्यन आणि आदिती यांचं प्रमाण 4:5 आहे, म्हणजेच त्यांची वय होतील 4x आणि 5x. आता ह्यापैकी 4x हे आर्यनचं वय असणार आहे. ते 24 वर्ष जर दिलं असेल तर त्याच्यावरून x किंमत आपल्याला काढता येईल. म्हणजे 4 जर आपण उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, भाग जाईल 6चा, म्हणजे x किंमत 6 होईल. ही समान पट झाली. म्हणजे आर्यनचं वय 24 वर्ष असेल तर x किंमत 6 असणार आहे, म्हणजे समान पट 6. त्यावरून आदितीचं वय काढता येईल. 5x म्हणजेच 5 गुणिले 6, ते वय येईल 30. हे झालं वय आदितीचं. यावरून विचारलंय अथर्वचं वय किती. मग आता आदिती आणि अथर्व यांच्या वयांचं गुणोत्तर आता 3:2 आहे, म्हणजे त्यांची वय अनुक्रमे 3x आणि 2x होतील. पैकी 3x हे वय आदितीचं आहे, जे 30 वर्ष आहे. मग इथं आपण 3x बरोबर 30 अशी किंमत ठेवायची, म्हणजे x किंमत मिळेल. 3 जर उजव्या बाजूला घेतलं तर छेदात जाईल. 3 न 30ला भाग जाईल 10चा, म्हणजे x किंमत मिळाली आपल्याला 10. म्हणजे आदिती आणि अथर्व यांचं जे गुणोत्तर आहे त्याच्यासाठी समान पट 10 मिळाले आपल्याला. मग अथर्वचं वय 2x आहे. मग 2x म्हणजेच 2 गुणिले x म्हणजेच 2 गुणिले 10. 10 गुणिले 2 उत्तर येईल 20. हे झालं वय अथर्वचं, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. गुलाबाच्या 10 रोपांची किंमत 700 रुपये आहे, तर अशा 25 रोपांची किंमत किती? 10 रोपांची किंमत जर 700 रुपये असेल तर एका रोपाची किंमत आपल्याला मिळेल 70. मग 25 रोपांची किंमत काढायला 25ला 70 न गुणायचं. 25 गुणिले 7, 175 आणि वर एक 0. ही झाली 25 रोपांची किंमत 1750 रुपये, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे. ए चा 2/5 भाग व बी चा 3/4 भाग समान असल्यास ए चे बी शी गुणोत्तर किती? मग ए चा 2/5 भाग म्हणजेच काय, तर त्याला 2/5 न गुणायचं. हा समान आहे कशाच्या, तर बी च्या 3/4 भागाच्या, म्हणजे बी गुणिले 3/4. मग ए आणि बी यांचं गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजे ए चे बी शी असणारं गुणोत्तर काढायला ए अंशात घ्यायचा, जो डाव्या बाजूला आहे. बी उजव्या बाजूतून डाव्या बाजूला घेतला तर आपोआप छेदात जाईल. बरोबर. उजव्या बाजूचे 3/4 आहे तसेच. हे जे 2/5 आहेत ते उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे त्याचा व्यस्त होईल 5/2. मग इथं भाग कशानं कशाला जात नाही, सरळ गुणाकार करू. 3 गुणिले 5 15, छेद 4 गुणिले 2 8. हे गुणोत्तर मिळालं 15/8, म्हणजेच 15/8 हे गुणोत्तर आहे ए चे बी शी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. इथं जर प्रश्न असा असता की बी चे ए शी असणारं गुणोत्तर किती, तर हे उलट झालं असतं. मग तिथं पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलं असतं. पण इथं प्रश्न विचारलाय ए चे बी शी असणारं गुणोत्तर, ते असणार आहे 15/8. पुढचा हा प्रश्न. x अधिक 3 x वजा 9 x वजा 3 या 3 संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती? हे 4 पर्याय आपल्याला दिले. मग 3 संख्या ज्या वेळेला प्रमाणात असतात, समजा a, b आणि c या 3 संख्या आहेत, त्या प्रमाणात असतात, म्हणजेच a/b बरोबर b/c असतं. मग इथे या 3 संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या x अधिक 3, त्याला दुसऱ्या संख्येनं भागायचं, म्हणजे x वजा 9 बरोबर. पुन्हा दुसरी संख्या घ्यायची x वजा 9 आणि त्याला तिसऱ्या संख्येनं भागायचं. आता हे सोडवलं तर आपल्याला x ची किंमत मिळेल. मग इथं तिरकस गुणाकार करावा लागेल. x अधिक 3 न x वजा 3 ला, म्हणजे या दोन्हींचा गुणाकार करूया. बरोबर. x वजा 9 आणि x वजा 9 यांचा गुणाकार, x वजा 9 गुणिले x वजा 9. मग इथं या द्विपदींचा गुणाकार करायचा. मग x न कंसाच्या आत गुणूया. x गुणिले x म्हणजेच x वर्ग. x न वजा 3x ला गुणलं तर वजा 3x, अधिक 3 न गुणलं तर 3 गुणिले x 3x, अधिक वजा गुणाकार वजा येईल. 3 गुणिले 3 9
आणि इकडे x वजा 9 गुणिले x वजा 9 आहे. याचा अर्थ x वजा 9 कंसाचा वर्ग आपल्याला लिहिता येईल. वजा 3x ला अधिक 3x निघून जाईल. इकडे शिल्लक राहील x वर्ग वजा 9 बरोबर x वजा 9 कंसाचा वर्ग आहे. तर इथं a वजा b कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र आपण वापरू शकतो. म्हणजे a वजा b कंसाचा वर्ग विस्तार सूत्र आपल्याकडे a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग इथं x आहे त्याचा x वर्ग वजा दोन पदांच्या गुणाकाराचे दुप्पट म्हणजे 9 गुणिले x 9x त्याची दुप्पट 18x अधिक दुसऱ्या पदाचा म्हणजे 9 चा वर्ग 81. दोन्ही बाजूला x वर्गला x वर्ग निघून जाईल. वजा 18x डाव्या बाजूला घेऊया अधिक 18x होतील. 81 आहे तसेच आणि हे वजा 9 उजव्या बाजूला घेऊया अधिक 9 होतील. म्हणजे 18x बरोबर 81 अधिक 9 90. x ची किंमत काढायला 18 सुद्धा उजव्या बाजूला घेऊया म्हणजे ते छेदात जातील. 18 चा भाग घालून 90 ला 18 पंचे 90 म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळेल 5. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 5 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? हे प्रमाण दिले 3 4 5 याचा अर्थ या तिन्ही संख्यांना एखाद्या समान संख्येने आपण गुणलं तर त्या संख्या मिळतील. मग ती समान संख्या समजा x आहे म्हणजे त्या संख्या होतील 3x 4x आणि 5x. आता यांच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे. मग 3x चा वर्ग करायचा अधिक 4x चा वर्ग करायचा अधिक 5x चा वर्ग करायचा आणि ही सर्वांची बेरीज 450 येईल. मग 3x चा वर्ग करताना 3 आणि x या दोन्हीचा वर्ग करायचा म्हणजे 3 चा वर्ग 9 x वर्ग अधिक 4 चा वर्ग 16 x वर्ग अधिक 5 चा वर्ग 25 x वर्ग बरोबर 450. मग इथं 16 आणि 9 25 अधिक 25 50 उत्तर मिळेल. x वर्ग बरोबर 450. आपल्याला x ची किंमत काढायची आहे त्यामुळे 50 उजव्या बाजूला घेऊया छेदात जातील म्हणजे 450 छेद 50. इथे शून्याला शून्य निघून जाईल 5 1 5 5 9 45. x वर्गची किंमत 9 मिळेल. मग x ची किंमत काढायला दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. x वर्गचं वर्गमूळ x आणि 9चं वर्गमूळ 3 ही झाली x ची किंमत. आता ही x ची किंमत म्हणजे समान पट आहे. आपल्याला विचारले त्या संख्या कोणत्या? त्या संख्या आहेत 3x 4x आणि 5x. या प्रत्येकामध्ये x ची किंमत ठेवूया. 3x म्हणजे 3 गुणिले x आणि x ची किंमत 3 काढलेली आहे. 3 गुणिले 3 म्हणजेच 9. दुसरी संख्या 4x आहे म्हणजेच 4 गुणिले x म्हणजेच x ची किंमत 3 आहे. 4 गुणिले 3 12 आणि 5x म्हणजेच 5 गुणिले 3 15. त्यामुळे त्या संख्या असणार आहेत 9 12 आणि 15. तर हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलाय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 आहे. तर संजनाचे विजयाच्या वयाचे असलेले गुणोत्तर किती? संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढायचे म्हणजे या दोघांची वय आपल्याला काढावी लागतील. विजया आणि संजना यांच्या वयामधला संबंध आपल्याला दिलाय की विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. आपण असं गृहीत धरूया की संजनाचं वय x वर्ष आहे. मग विजयाचं वय त्याच्यापेक्षा 15 वर्षांनं जास्त म्हणजे x अधिक 15 असेल. त्याच्यानंतर सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग संजनाचं वय जर x असेल तर सुनीताचं वय त्याच्यापेक्षा 5 ने कमी म्हणजे x वजा 5 असेल. आणि सर्वात शेवटी विजया आणि सुनीता यांच्या वयामधलं पण रिलेशन दिले. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. मग इथं विजयाचं वय आहे x अधिक 15. हे सुनीताच्या वयाच्या म्हणजे x वजा 5च्या 9/5 पट आहे म्हणजे त्याला 9/5 न गुणायचं. आता इथं छेदामध्ये 5 आहे त्यानं x अधिक 15 ला गुणूया म्हणजे 5 कंसात x अधिक 15 बरोबर 9 कंसात x वजा 5. आता हे समीकरण सोडवलं तर आपल्याला x ची किंमत मिळेल 5 न कंसाच्यात गुणूया म्हणजे 5x अधिक 5 गुणिले 15 75 मिळेल बरोबर 9 गुणिले x म्हणजेच 9x वजा 9 गुणिले 5 45. 75 डाव्या बाजूलाच ठेवूया वजा 45 डाव्या बाजूला घेतले तर अधिक 45 होतील बरोबर 9x उजव्या बाजूला आहे तसेच अधिक 5x जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 5x होतील. 75 अधिक 45 उत्तर 120 येईल आणि 9x वजा 5x उत्तर येईल 4x. x ची किंमत आपल्याला काढायची आहे त्यामुळं 4 आपण डाव्या बाजूला घेऊया छेदात जातील बरोबर x. 4 ने इथं भाग घालू 4 त्रिक 12 आणि 0. x ची किंमत आहे 30
म्हणजे संजनाचं वय आपल्याला 30 वर्ष मिळालं. आता विजयाचं वय याच्यावरून आपण काढू शकतो, कारण विजयाचं वय आहे x+15, म्हणजेच 100 किंमत 30 आहे, त्याच्यात 15 मिळवायचे, 15 + 30 म्हणजेच 45. हे विजयाचं वय झालं. आता या दोघींच्या वयांचं गुणोत्तर काढायचं आहे, म्हणजेच संजनाचं वय त्याचं गुणोत्तर घ्यायचं आहे विजयाच्या वयाशी. त्यामुळं अंशामध्ये संजनाचं वय घ्यायचं जे 30 वर्ष काढले आपण, छेदामध्ये विजयाचं वय घ्यायचं जे 45 वर्ष काढलेलं आहे. आता यांचं गुणोत्तर म्हणजेच 15 भाग जाईल, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 2/3 म्हणजेच 2/3 हे गुणोत्तर असणार आहे या दोघींचं, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 2 लिटर व 500 मिलीलिटर या राशींपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर किती? मग दुसरी राशी दिली आपल्याला 500 मिलीलिटर, ती मिलीलिटरमध्ये आहे, आणि पहिली राशी आहे 2 लिटर. मग त्या 2 लिटरचं पहिल्यांदा मिलीलिटरमध्ये रूपांतर करावं लागेल, कारण गुणोत्तर करताना दोन्ही ज्या राशी आहेत त्या एकाच एककात असल्या पाहिजेत. मग लिटरचं मिलीलिटरमध्ये रूपांतर करणं जास्त सोपं आहे. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. मग 2 लिटर बरोबर असणार आहेत 2000 मिलीलिटर. आता इथं गुणोत्तर दुसऱ्या राशीचं घ्यायचं आहे पहिल्या राशीशी, त्यामुळे दुसरी जी राशी आहे ती अंशात घ्यायची. दुसरी राशी 500 मिलीलिटर आहे, ती अंशात घेऊ, आणि छेदामध्ये पहिली राशी 2 लिटर म्हणजेच 2000 मिलीलिटर. आता इथं भाग घालवला तर 500 2000ला 4चा भाग जाईल, 1/4 उत्तर मिळेल, आणि 1/4 म्हणजेच 1/4 हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. इथं पहिला पर्याय 4/1 हा फसवा पर्याय दिलाय. जर इथं आपण पहिल्या राशीचं गुणोत्तर दुसऱ्या राशीशी घेतलं, म्हणजे 2000/500 केलं, तर उत्तर 4/1 म्हणजे 4/1 मिळणार आहे. पण ते गुणोत्तर पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असणार आहे. प्रश्नात विचारले आपल्याला दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर, जे 1/4 असणार, पर्याय क्रमांक 2. त्यामुळे इथं असा एखादा फसवा पर्याय असतो जो अचूक उत्तराच्या अगोदर दिलेला असतो, जेणेकरून आपलं त्याच्यामध्ये चूक व्हावी. त्यामुळे बारकाईनं प्रश्नात नेमकं विचारले काय ते पाहायचं, आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य ठरवायचं. पुढचा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, 24 मिनिटांचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती? मग इथं पहिल्यांदा 24 मिनिटांचं रूपांतर सेकंदामध्ये करूया. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, म्हणून 24 मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये करताना आपल्याला त्याला 60 न गुणायचं आहे. म्हणजे 24 मिनिटं म्हणजे 24 गुणिले 60 सेकंद, आणि दुसरी राशी 72 सेकंद दिलेलीच आहे. आता इथं गुणोत्तर कुणाचं कुणाशी आहे ते महत्वाचं. 24 मिनिटाचं म्हणजे अंशामध्ये घ्यायचंय, 24 मिनिटांचं आपण सेकंदामध्ये केलेलं रूपांतर, जे 24 गुणिले 60 आहे. छेदामध्ये दुसरी राशी 72. इथं 24 न भाग घालू, 24 त्रिक 72, 3 न पुन्हा 60 ला भाग जाईल 20चा, म्हणजे इथं गुणोत्तर मिळेल 20/1 म्हणजे 20/1 हे आपलं उत्तर, जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, अ व ब यांच्या पगारांचे गुणोत्तर 3/4 आहे. अ आणि क यांच्या पगारांचे गुणोत्तर 1/2 आहे. ब ला 32,000 पगार असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे? 4 पर्याय दिलेत. मग इथं अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे, म्हणजे अ चा पगार काढावा लागेल आणि क चाही काढावा लागेल. ब चा पगार फक्त दिलेला आहे. मग पहिल्या वाक्यात असं दिले की अ आणि ब यांच्या पगारांचे गुणोत्तर 3/4 आहे. मग गुणोत्तर आपण असं लिहू शकतो, अ/ब बरोबर 3/4 म्हणजेच 3/4. आता या प्रश्नामध्ये अ चा पगार माहिती नाही, पण ब चा दिलाय आपल्याला 32,000, ती किंमत इथं ठेवूया, बरोबर 3/4. म्हणजेच अ चा पगार काढायला 32,000 आपण उजव्या बाजूला घेऊया, अंशात जातील, म्हणजे 3/4 गुणिले 32,000. इथं आता 4 ने जर 32ला भाग घालवला तर 4/8 32 आणि वर 3 शून्य, उत्तर येईल 24,000. हा अ चा पगार आपल्याला मिळाला. आता ज्या पद्धतीनं आपण अ चा पगार काढला त्याच पद्धतीनं क चाही काढू. त्याच्यासाठी दुसरं गुणोत्तर अ आणि क यांचं आपल्याला दिले. मग अ/क बरोबर त्यांचं गुणोत्तर 1/2 आहे, म्हणजेच 1/2. आता इथं अ ची किंमत म्हणजेच अ चा पगार आपल्याकडे आहे, तो ठेवूया 24,000. छेदामध्ये क, कारण क चा पगार आपल्याला काढायचा आहे, बरोबर 1/2. उजव्या बाजूचे 1/2 डाव्या बाजूला घेऊया, म्हणजे ते अंशात जातील, गुणिले 2 होतील, आणि डाव्या बाजूचे छेदातले क उजव्या बाजूला घेतले तर अंशात जातील. 24 गुणिले 2 म्हणजेच 48,000.
हा झाला क चा पगार. आता या दोघांचेही पगार आहेत, अ चाही आणि क चाही आहे. आपल्याला प्रश्न विचारले अ ला क पेक्षा किती पगार कमी आहे. मग क ला पगार आहे 48,000 आणि अ ला आहे 24,000. या दोन्हीतला फरक म्हणजे आपलं उत्तर. 48 मधून 24 गेले, 24,000 राहील. याचा अर्थ अ ला क पेक्षा 24,000 रुपये पगार कमी आहे, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, राम व श्याम यांनी आपले भांडवल 2-3 वर्षांच्या मुदतीत गुंतवले होते. त्यांच्या नफ्यांचे गुणोत्तर 3:2 आहे, तर त्यांच्या भांडवलांचे गुणोत्तर किती? 3:2, 9:4, 4:9 की 1:1? आता या प्रश्नासाठी एक सोपं सूत्र आहे आपलं, ते आपण लक्षात ठेवूया की भांडवलाचे गुणोत्तर बरोबर मुदतीचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. म्हणजे नफा किती झाला हे कॅल्क्युलेट करताना भांडवल किती गुंतवले आणि किती कालावधीसाठी गुंतवले या दोन्हीचा तिथं समावेश असतो, म्हणून त्या दोन्हीचा गुणाकार केला. आता या सूत्रामध्ये किमती ठेवूया. या 3 किमतीपैकी 2 आपल्याला दिले असतील तर तिसरी आपण काढू शकतो. विचारले आपल्याला भांडवलाचे गुणोत्तर, त्यामुळे भांडवलाचे गुणोत्तर आपल्याला माहिती नाही, त्यामुळे पहिले हे गुणोत्तर भांडवलाचं आहे तसेच ठेवूया. गुणिले मुदतीचे गुणोत्तर आपल्याला दिले 2:3 म्हणजेच 2/3 बरोबर. नफ्याचे गुणोत्तर पण दिलेलं आहे, ते 3:2 आहे, त्यामुळं उजव्या बाजूला 3:2 म्हणजेच 3/2 आपण लिहू शकतो. आता इथं यावरून आपण भांडवलाचे गुणोत्तर काढू शकतो. डाव्या बाजूला भांडवलाचे गुणोत्तर आहे तसंच लिहू. बरोबर उजव्या बाजूचे 3/2 आहे तसेच. हे डाव्या बाजूचे 2/3 जर उजव्या बाजूला घेतले तर त्याचा व्यस्त होईल, म्हणजेच 3/2 होईल. आता अंशांचा गुणाकार करू. 3 × 3 9 छेद 2 × 2 4. 9/4 म्हणजेच 9:4. हे झालं भांडवलाचं गुणोत्तर 9:4, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरशी असलेले गुणोत्तर किती? मग इथं गुणोत्तर काढताना ही दोन्ही एकक वेगवेगळे आहेत. एकाच कुठल्या तरी एककामध्ये आपल्याला रूपांतर करावं लागेल. डेकालिटर हे डेसिलिटरपेक्षा मोठं युनिट आहे, त्यामुळे डेकालिटरचं रूपांतर आपण डेसिलिटरमध्ये करूया. 1 डेकालिटर बरोबर 10 लिटर आणि 10 डेसिलिटर बरोबर 1 लिटर. याचा अर्थ डेकालिटरचं डेसिलिटरमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर 2.7 ला 100 न गुणावं लागेल. म्हणजे 2.7 डेकालिटर म्हणजेच 2.7 गुणिले 100 डेसिलिटर. म्हणजे आपण हे 2.7 डेकालिटरचं रूपांतर डेसिलिटरमध्ये केलं आणि छेदामध्ये 45 आहे तसंच घेऊया, कारण ते डेसिलिटरमध्ये दिलेलंच आहे. म्हणजे मग आता यांचं योग्य गुणोत्तर आपल्याला घेता येईल, कारण ही दोन्ही आपण एकाच एककात लिहिली. 2.7 गुणिले 100 म्हणजेच 270 आणि छेदात 45. मग इथं भाग जाईल 9 न 9 5 45, 9 त्रिक 27 0, पुन्हा 5 न भाग जाईल 5 1 5, 5 1 30. उत्तर येईल 6/1. याचाच अर्थ 6/1. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 104 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल? तर इथं काही अंतर असं आपल्याला दिले. मग ते काही अंतर म्हणजे किती अंतर आहे हे काढण्याची आपल्याला गरज नाही. म्हणजे इथं पहिल्या वेळेला स्पीड दिलाय आणि वेळ दिलाय, मग त्याच्यावरून अंतर काढण्याची काही गरज नाही. आपल्याला दुसऱ्या वाक्यात असं दिले की रेल्वेचा वेग 104 पट कमी केला. सुरुवातीला वेग किती होता तर 160. मग याचा 104 पट वेग कमी केलाय म्हणजे किती कमी केलाय ते काढण्यासाठी याला 104 न गुणायचं. मग 4 न जर भाग घालवला तर 4 1 4, 4 चौक 16 आणि 0, उत्तर येईल 40. म्हणजे 40 किलोमीटर प्रति तास एवढा वेग कमी केलाय. कशापासून तर पहिल्या वेगापासून. मग पहिला वेग आहे 160, त्याच्यातून 40 वजा करायचे म्हणजे नवीन वेग मिळेल. म्हणजे 160 वजा 40 उत्तर 120 येईल. हा नवीन वेग झाला किलोमीटर पर आवर. आता या वेगानं तेवढ्याच वेळात म्हणजेच किती 4.25 तासात किती अंतर जाईल हे आपल्याला काढायचं आहे. मग अंतर, वेग आणि वेळ यांच्यातलं सूत्र आपण इथं वापरू शकतो. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ.
मग इथं वेग आहे 120, कारण नवीन वेग 120 आहे आणि वेळ आहे 4.25 तास, म्हणजे 4.1/4. मग आपण ह्या 4.1/4चं ॲनालिसिस करूया 4 तास आणि 15 मिनिटं. मग 120 इतका वेग असताना 4 तासात किती अंतर जाईल हे काढायला 120 गुणिले 4 करायचं, उत्तर येईल 480. आणि या स्पीडनं 15 मिनिटं, मग त्या 15 मिनिटाचं तासात रूपांतर करायला 15ला 60नं भागायचं, कारण 60 मिनिटं बरोबर 1 तास. मग आता इथं 60नं 120ला भाग घालू. 60 गुणिले 2 120, 15 गुणिले 2 म्हणजेच 30, म्हणजे पुढच्या 15 मिनिटामध्ये ती 30 किलोमीटर अंतर जाईल. याचा अर्थ एकूण एवढं अंतर पार करेल 4.25 तासात 120 किलोमीटर पर आवर या स्पीडनं. या दोन्हीची बेरीज म्हणजे आपलं उत्तर 480 अधिक 30, उत्तर येईल 510. तर एवढं अंतर ती नव्या स्पीडनुसार पार करेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे? प्रमाणात आहे याचा अर्थ समजा 4 संख्या आपल्याला दिल्या असतील A, B, C आणि D, या प्रमाणात आहेत असं आपण केव्हा म्हणतो? जर पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर तिसऱ्या आणि चौथ्या संख्येच्या गुणोत्तर इतका असेल तर, म्हणजेच A/B बरोबर C/D असेल तर आपण असं म्हणतो की या 4 संख्या प्रमाणात आहेत. मग ते प्रत्येक पर्यायासाठी चेक करायचं. पहिल्या पर्यायासाठी 5 आणि 10 यांचं गुणोत्तर 1/2 येईल आणि दुसऱ्या दोन संख्यांचं गुणोत्तर 15/20 यांचं गुणोत्तर काय 1/2 येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय आपलं उत्तर असणार नाही. असा प्रत्येक पर्याय चेक करूया. दुसरा पर्याय आता, पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर 5/20 आहे, म्हणजेच 5 × 5 5 × 20, गुणोत्तर एकास 4 मिळेल. आणि दुसऱ्या दोन संख्यांचं गुणोत्तर म्हणजे 20/100 यांचं गुणोत्तर एकास 5 मिळेल, म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. तिसरा पर्याय चेक करूया. पहिल्या दोन संख्येत 5 आणि 10 त्यांचं गुणोत्तर पुन्हा एकदा एकास 2 येईल आणि दुसऱ्या दोन संख्येत 10/20 यांचं सुद्धा गुणोत्तर एकास 2च येईल, कारण 10 × 10 10 × 2 20. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर, कारण त्यामध्ये पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर आणि दुसऱ्या दोन संख्यांचं गुणोत्तर समान आहे. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3, कारण या गटातल्या संख्या प्रमाणात आहेत. पुढचा प्रश्न, 4 संख्या प्रमाणात आहेत, त्यांची अंत्यपदे 2 आणि 54 आहेत. मध्यम पदांपैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे, तर मध्यम पदे कोणती? आता इथं 4 संख्या दिलेत, त्यातली अंत्यपद म्हणजे सुरुवातीचं पद 2 आणि शेवटचं पद 54 आहे. आणि मधल्या दोन पदांच्या मधलं रिलेशन दिले की मध्यम पदातली जी दोन पद आहेत त्यातलं एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. जे समजा दुसरं पद x असेल तर तिसरं पद त्याच्या तिप्पट असेल, म्हणजे 3x. याचा अर्थ या 4 संख्या ज्या आहेत त्या प्रमाणात आहेत. मग त्या प्रमाणात आहेत म्हणजेच पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर 2/x आणि दुसऱ्या दोन संख्यांचं गुणोत्तर 3x/54 हे समान असणार आहे. आता हे समीकरण तयार करू. 54 गुणिले 2 108 मिळेल, बरोबर 3x गुणिले x म्हणजे 3x चा वर्ग मिळेल. मग x वर्गची किंमत काढायला 3 डाव्या बाजूला घेऊया, म्हणजे छेदात जातील, बरोबर x चा वर्ग. 3 जर भाग घालवला तर 3 त्रिक 9, 1 शिल्लक राहील, 3 × 18, 36 बरोबर x चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 36 चा वर्गमूळ 6 आणि x वर्गचं x, ही x ची किंमत आपल्याला मिळाली. आता मध्यम पद शोधायची आहेत. ती मध्यम पद आहेत x आणि 3x. मग x ची किंमत तर आपण काढलीच 6. 3x ची किंमत काढायला 3 ला 6 न गुणायचं, म्हणजे 6 त्रिक 18, म्हणजे मध्यम पद होतील 6 आणि 18. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथिल यांचे 86-14 या प्रमाणात आहेत. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 58-42 आहे. दोन्ही धातूंचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथिल व जस्त यांचे प्रमाण किती असेल? आता पहिल्या गोळ्यामध्ये तांबे व कथिल यांचं प्रमाण दिले. तांबे व कथिल यांचे प्रमाण 86-14 आहे. याचा अर्थ 86x इतकं तांबे असेल आणि 14x इतकं कथिल असणार आहे पहिल्या धातूमध्ये. आणि दुसरा एक धातू आहे त्याच्यामध्ये प्रमाण तांबे व जस्ताचं दिले 58-42, म्हणजेच
तिथं तांबे असणार आहे 58x आणि जस्त असणार आहे 42x. मग आता ह्या दोन्हींची जर बेरीज केली तर एकूण तांब किती होईल तर 86x अधिक 58x इतकं एकूण तांब होईल. बरोबर. इथं आपण असं लिहू, दोन्हीपासून एकच गोळा तयार केला तर त्याच्यामध्ये तांब्याचं प्रमाण 86x अधिक 58x म्हणजेच 144x असणार. त्यामध्ये कथील 14xच राहणार आहे, कारण कथील फक्त पहिल्या एकाच गोळ्यामध्ये होतं, त्यामुळं कथीलचं प्रमाण 14x तसंच राहील आणि जस्ताचं प्रमाण दुसऱ्या गोळ्यामध्ये 42x ते तसंच राहील. आता प्रश्न आपल्याला विचारला की कथील व जस्त यांचे प्रमाण किती. मग कथीलचं प्रमाण किंवा कथील आहे 42x, त्याचं प्रमाण जस्ताशी काढायचं, त्यामुळं छेदामध्ये आता या दोन्हींचं प्रमाण काढायचं म्हणजे त्यांचं गुणोत्तर काढायचं. कुणाचं कुणाशी गुणोत्तर काढायचं तेही महत्वाचं. कथीलचं गुणोत्तर जस्ताशी काढायचं. मग आता पहिल्यांदा कथील घ्यावं लागेल जे 14x आहे, म्हणून अंशात घ्यायचं 14x आणि त्याचं प्रमाण जस्ताशी काढायचं, त्यामुळे जस्त जे आहे 42x ते छेदात घ्यायचं. मग इथं x ला x निघून जाईल, 14 × 14 14 × 42, तर 1/3 येईल, म्हणजेच 1/3 येईल. हे आपलं उत्तर 1/3 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1.